बोरगाव परिसरातील व बोरगाव सर्व मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी बोरगाव या गावातील आता मदन बापूंनी उल्लेख केला पाणी पुरवठ्याची योजना MGPची 13.5 कोटीची योजना रणजितदादाच्या दिदी शिवबाबा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी झाली। आम्हाला अडचण अशी होती की आमची लोकसंख्या कमी पडत होती, 8.5 कोटीच्या वर बजेटच जात नव्हतं आणि त्या जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये महाजन साहेब होते स्वतः आणि ज्यावेळेस त्यांची माझी जरा थोडी ही झाली त्यावेळेस रणजितदादांनी स्वतः सांगितलं महाजन साहेब ह्याला पर्याय काय सांगा। स्वतः रणजितदादांनी त्याला पर्याय काढला आणि महाजन साहेबाला ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस महाजन साहेबांनी सांगितलं की आपल्या गावात फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे आवक जावक लोकसंख्या दाखवा। त्यावेळेस असं लक्षात आलं की आमच्या गावात तुकाराम महाराजांची पालखीला 2 ते 3 लाख लोक असतात, बाजार असतो आणि ती रणजितदादांनी सांगितल्यामुळं पर्याय मार्ग काढून योजना कुणी आणतं पण बसत नसली नंतर कशी बसवायची ही मोहिते पाटलांकडून शिकावं। आणि सगळ्यात मोठं काम या ठिकाणी या कुटुंबानं कुठलं केलं असेल तर ते आवक जावक लोकसंख्या दाखवून या ठिकाणी 13.5 कोटीची योजना या गावामध्ये MGPची दादा तुमच्यामुळे आणि मोहिते पाटील कुटुंबामुळे या ठिकाणी आली। कामं सांगण्याला 2 तास लागतील। शिवबाबा अभिजित आबा मोहिते पाटील कुटुंबाने केलेली कामं या ठिकाणी सांगायला 2 तास लागतील, कारण मोहिते पाटील कुटुंबाने केलेली आणि तात्यांपासून आप्पा मदन बापू मी आम्ही सगळी सभापती होतो, त्यामुळे योजना आणायला भरपूर मोहिते पाटलांनी योजना त्यातल्या थोडक्यात 3च योजना सांगतो की ही पाणी पुरवठ्याची योजना आणि हॅममधून वेळापूर बोरगाव, बोरगाव लवंग, लवंग वाघोली वापेगाव बाबळगाव आणि नरसिंहपूर हा रस्ता 389 कोटीचा पूर्ण डांबरी कॉन्क्रीट पूर्ण कॉन्क्रीट रस्ता रणजितदादांनी स्वतः लक्ष घालून सगळ्या आमदारांना एक रस्ता आलता आबा, सगळ्या आमदारांना प्रत्येक आमदारांनी फक्त रस्ता सुचवला, हे गाव ते गाव ते गाव ते गाव, पण एकमेव रणजितसिंह मोहिते पाटलांनी आधी PWDची मीटिंग घेतली, लोकप्रतिनिधींना बोलवलं, प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधी समोर गाव पुढारी PWDचे अधिकारी आणि संपूर्ण प्रस्ताव सांगितलं सगळा प्रस्ताव तयार केला आणि मुंबईमध्ये तो सादर केला। त्यावेळेस शासनाचे सगळ्या आमदारांचे रस्ते बसले नाहीत, फक्त 56 लोकांचे रस्ते बसले, त्यात आपला हा रस्ता बसला। त्यातलं महत्वाचं काय ठरलं सांगणं आणि सुचवणं नाही, पूर्ण सादरीकरण रणजितदादांनी केलं आणि त्याला पूर्ण लाइटिंग आहे, जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं लाइटिंग जास्त, म्हणजे थोडक्यात ह्याच्यापेक्षा जास्त भरपूर काम आहेत। या ठिकाणी पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस मला संधी दिली त्यावेळेस ग्रामपंचायतनं मदन बापूने आम्ही मिळून बोरगाव एकट्या गावात अभिजित आबा 400 घरकुल बसले दिदी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधून। एकही घर आमचं छपराचं राहिलं नाही, पत्र्याचं राहिलं नाही। ही 3च कामं फक्त सांगतो आणि तिथून पुढे एक सांगतो की चालू आमदार ज्यांनी 15 वर्ष या ठिकाणी आमदारकी केली, पण आम्हाला मोहिते पाटील कुटुंबानं असं कधीही 14 गावाला जाणवलं नाही की आमच्याकडे आमचा आमदार नाही, कधीही नाही। त्याला सगळी साक्षीदार आहेत, इथं बसलेले रामाबा सगळे साक्षीदार आहेत, माळखांबीचे असो, खळव्याचे असो, नेवऱ्या सुरेश बापा असो, प्रत्येकाला असं कधी जाणवलं नाही की आमची 14 गावं माड्यात आहेत, माळशिरस तालुक्यातच आमच्या गाव आहेत, असेच आम्हाला आतापर्यंत जाणवलं। एवढं असून आम्ही कधी कुठल्या गोष्टीची मोहिते पाटील कुटुंबियांना अडचण येऊ दिली नाही। परंतु या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आता उद्या होणार आमदार आहात, धैर्यशील भैया खासदार झाले, या आमदाराकडे एकच अपेक्षा होती की आमचं गेल्या वर्षी उजनीचं 85 ते 90 दिवस विनाकारण पाणी सोडलं, अगोदरच पाणी बंद केलं नाही, पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करावं लागलं पंढरपूर तालुक्यात। ही पूर्ण माळवंग बोरगाव माळखांबी बोंडले हे सगळा भाग उजनीच्या कॅनलवर अवलंबून आहे। पाणी करण्याचं असणारं पाणी 95 TMC पाणी त्या धरणात होतं गेल्या वर्षी, मला साधा सुद्धा जास्त विचारच नाही त्यांना, 95 TMC पाणी धरणात असून सुद्धा तुम्हाला नियोजन जमलं नाही,
तुम्ही त्या कमिटीचे सदस्य आहात आणि तुम्हाला नियोजन जमलं नाही, तुम्ही विनाकारण 90 दिवस पाणी सोडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या गावाचं दुर्दैव आहे की यावेळेस आमच्या गावात 5000 टन सुद्धा ऊस जाणार नाही. त्यावेळेस लागणी झाल्या 1 लाख टन ऊस जाणार, या भागातनं 5000 टन सुद्धा ऊस जाणार नाही. हे फक्त चालू आमदाराचं काम आहे. आणि हेच 2004 साली धरण -35% असताना, विजयदादा पालकमंत्री असताना उजनी धरणात पाणी नव्हतं, भामा आसखेड मधून पाणी आणलं. आम्हाला धरण पण माहित नव्हतं भामा आसखेड कुठं आहे ते, पण भामा आसखेड मधून दादांनी 10 TMC पाणी उजनीत आणलं. आणि 2004 साली या भागातली नदीवरची आणि कॅनलवरची एक पाळी काढली, त्यावेळेस आमची पिकं वाचवली. आता जी पिकं आमची गेली, गेल्या वर्षीची जी दुष्काळ पडला, आम्हाला जी शेतीला पाण्याला अडचण आली या भागातली, ह्याला कारण जबाबदार फक्त आमदार बबन शिंदे आहेत. दुसरं कोणा याला कारण नाही. एकमेव आमदार बबन शिंदे या ठिकाणी. तुम्ही या गावात आला नाही, विचारायला आला नाही येऊ द्या, पण आमचं असणारं पाणी, आमच्या हक्काचं पाणी जर तुम्ही नियोजन चुकवलं, त्यामुळं आपल्याला या भागातील उजनीच्या कॅनलवर भिजणाऱ्या गावांना मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आम्हाला माफक अपेक्षा आबा एकच आहे की तुम्ही उद्या या ठिकाणी आमदार होणार आहे, धैर्यशील बाया खासदार आहेत, तुम्ही धैर्यशील बाया आणि तुम्ही मिळून या ठिकाणी उजनीच्या पाण्याचं, आत्ता पाणी 117 TMC आहे आबा, आता उद्या तुम्ही 23 तारखेनंतर त्या कमिटीला आहेत 24 ला. तुम्हाला पहिलं काम आहे आमचं. आमच्या 14 गावात, तुमच्या 42 गावात पण तीच प्रश्न आहे. तुम्ही फिरताय, तुम्हाला माहित आहे आज परिस्थिती. मेंढापुरी, रोपळे, करकम, बोशे या लोकांची परिस्थिती काय झाली, तुम्हाला अनुभव आला. आम्ही खासदार केलं ज्यावेळेस भयाचा प्रचार त्या ठिकाणी करत होतो, त्यावेळेस लोकांचं हेच म्हणणं होतं की त्या कमिटीमध्ये राहून फक्त नियोजन तुम्ही पाण्याचं केलं ना की आम्हाला पाणी आलं की रानात पीक उभा राहतंय, पीक उभा राहिले की शेतकऱ्याच्या मनगडात ताकद येते. आणि नंतर तुम्ही ऊसाचं पीक या ठिकाणी उभा राहिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सगळी कारखानदार मंडळात या ठिकाणी ऊस नेऊन आम्हाला योग्य दर देऊन आमच्या शेतीला भाव द्याचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त न बोलता, फक्त सरकार पुढे वेळ जास्त कमी आहे, जास्त बोलत नाही. फक्त या ठिकाणी ज्योतिताई कुलकर्णी आहेत मॅडम, या ठिकाणी या पुढच्या बाजार पटांगणाच्या ठिकाणी गणेश काका कुलकर्णींना आम्ही अमोल कोल्हे आणि रणजितदादांच्या हस्ते कृषीनिष्ठ पुरस्कार दिलता. या या ग्राउंडवर डॉक्टर अमोल कोल्हे त्यावेळेस खासदार नव्हते, त्यांना इथं आणून त्यावेळेस आम्ही आपल्या गणेश काका कुलकर्णी, रणदिवे सर आणि बाबूबाई नेवऱ्याचे यांना कृषीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी आम्ही दिलता. ही आठवण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि आपला जास्त बराच विषय बोलण्यासारखा पण वेळ घेत नाही. आणि आपण या ठिकाणी आलात, सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित आले प्रचारानिमित्त. आबांच्या तुतारीचा प्रचार भरपूर झालाय, सांगायची सुद्धा गरज नाही. फक्त 2 नंबरचं बटन आपण दाबून तुतारी या माणूस घेतलेल्या तुतारी या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद आबा. अतिशय सविस्तर असं आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर सोलापूर जिल्हा DCC बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आणि या पूर्व भागाचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाश आप्पा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वेळ बराच झालेला आहे, मी फक्त 3 मिनिटच बोलणार आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय दीदी, शिवबाबा, सध्याचे उमेदवार रणजित भैया आणि उपस्थित सर्व रणजित आबा, अभिजित आबा, घोटाळा होतोय पण दादा रणजित भैया, रणजित मोहिते पाटील हे ठासून ह्या परिसरामध्ये भरल्यामुळे आमचा तसा घोटाळा होतो. असे नका, मी जास्त वेळ घेणार नाही कारण
10ला आपला प्रचार बंद करायचा. आज अतिशय आनंद आहे. या परिसरातले अभिजित आबा तुमच्या 14 गावापैकी सगळेच प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. आणि ह्या 14 गावाची परंपरा अशी आहे की एकदा निर्णय झाल्यानंतर त्याची कड कशी लावायची आणि कड लावल्याशिवाय 14 गावावर राहत नाहीत, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. त्याचं कारण असं आहे की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माझे वडील अण्णासाहेब पाटील, माझे बंधू मोहनराव पाटील, नंतर मी, नंतर प्रताप पाटील, मदन पाटील, त्यांची मुलं मोहिते पाटलांच्या सहवासामध्ये आहेत. आमचे ज्येष्ठ सहकारी आबा इथं उपस्थित आहेत म्हाळुंगचे. की एकदा ह्या परिसराचा निर्णय झाला की तिथं कुठं अडचण येत नाही. त्याचं कारण असं आहे की एक संस्कारक्षम वळण आमच्या तालुक्याला सहकार महर्षींच्या काळापासून लागलेला आहे. घोटाळा कुठं झाला आहे की आमची 14 गावं तुमच्या माढा तालुक्याला दिली आणि तुमची 42 गावं माढा विधानसभेमध्ये आली. तेव्हापासून थोडंसं वळण बिघडलं. एकोणीसशे 92 साली मला परिसरानं बिनविरोध निवडून दिलं जिल्हा परिषदेला. 97 साली मी तांदवाडीत उभा राहिलो होतो. सध्याचे जे उमेदवार जानकर साहेब. पण असा काय प्रकार नव्हता हो अभिजित भाया. तुमच्या पंढरपूरपासून थोडंसं आमचं इथलं जरा वातावरण बिघडल्यासारखं झालं. मोहिते पाटलांनी सांगायचं ना आम्ही मतदान करून रिकामं व्हायचं. आता काय तुम्ही कारखानदार मंडळी जे आहे, आता सांगले किती कोटी, किती अमुक तमुक. पण एक सांगतो, ह्या परिसरातला 14 गावातला माणूस मोहिते पाटलांचा आदेश असल्यानंतर कुठल्याही आमिषाला बळी न पडणारी माणसं आहेत. आणि नक्की या ठिकाणी आमची नुकतीच नाथाची यात्रा झालेली आहे. गुलालावरून तुम्ही चालत गेलाय. 23 तारखेला गुलालावरूनच या असं या तालुक्याचा एक, या परिसरातला मोहिते पाटलांचा जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला आशीर्वाद देतो. आता काय झालं या बोरगावचं, तुम्ही तिन्ही जी काही उमेदवार आहेत सगळीच पाहुणे मंडळी, परंतु आम्ही हुशार आहोत. सहकार महर्षींनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती आमच्या वडिलांनी सहित की मार्ग कसा काढायचा. एवढी एकच गोष्ट सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. एक जणाकडे 19 उंट होते आणि त्या कुटुंबामध्ये थोडासा वाद निर्माण झाला. 2 भाऊ होते, वाटणी मागायला लागले. वडील म्हणले ठीक आहे, तुम्हा दोघाला निम्म देतो, मुलींना 4था हिस्सा देतो आणि नोकराला 5वा हिस्सा देतो. प्रश्न असा झाला की होती पंचमंडळी आमच्या 14 गावासारखीच थोडीशी हुशार. आता ते म्हणले दोघा मुलात 19 उंट वाटायचे म्हणल्यानंतर कसे वाटणार, 1 उंट कापावं लागेल. नंतर मुलींना 4 उंट देताना 4 पंचे 20, पुन्हा 1 उंट कमी पडतोय. असा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर आमच्या तालुक्यातील नेते मंडळी उंटावून चालली होती. त्याने तो वाद ऐकला आणि म्हणले काय प्रकार आहे, तर म्हणले असा असा वाद आहे. म्हणले काय सोपं आहे, माझा 1 उंट तुमच्यात घ्या म्हणले. 19 झाले 20, मुलांना द्या म्हणले 10. मुलाचे 10 बाजूला काढले. मुलीचा कितवा हिस्सा आहे 20तला, 4था हिस्सा, 5 काढा म्हणले बाजूला, झाले 15. आणि ह्यांचा किती हिस्सा आहे
नोकरांचा, तर 5वा 4 पंचे 20, 14 आणि 5 19, 1 उंट शिल्लक राहिला आणि ते उंट घेऊन त्यांची ती गेली, भांडण मिटलं. तशी आमची 14 गावं आबा नक्की मार्ग काढून 100% सांगतो मी, आपला जास्त वेळ घेत नाही, 3 मिनटंच मी बोलणार आहे आणि 2 मिनटं झालेली आहेत आणि आपण निवडून येणार आहात अशी खात्री आहे. आता नवीन युवकमंडळाने नंतर दिदी सांगतील, विकास कामं भरपूर झालेली आहेत. मी पण आता 72-73 वर्षापर्यंत आलेलो आहे. आनंद आहे तुमच्यासारखी दिदीसारखी बाबांसारखी तरुण मुलं, मदन पाटील असतील, प्रताप पाटील असतील, आमचे आणखी पुढची नातवंड असतील, एकोप्यानं सगळेजण राहतात. एकच आम्हाला समाधान आहे, जनतेचं काम सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून करण्याचं जे व्रत तुम्ही घेतलेलं आहे तेच तुम्ही पुढे न्यायला अशी आमची आबांशी ज्येष्ठ मंडळींची खात्री झालेली आहे. एकच सांगतो, हे जे उमेदवार आहेत त्यांचे वडिलांनी मी क्लासमेट, दोघंही वकील, आणि त्या अनुषंगानंच वकिली व्यवसाय म्हणून नंतर घडलं. तुम्ही या कुटुंबातलेच आहात, तो भाग वेगळा. तुम्ही जे इथं आला, उभं राहायची इच्छा व्यक्त केली, आमच्या कुटुंबानं सांगितलं की तुम्ही मोहिते पाटील ना घेऊन जर वाटचाल करत असाल तर चांगलं होईल, तुतारी तुम्ही घेऊन या, अतिशय चांगलं होईल. सुदैवानं सगळ्या गोष्टी घडून आल्यात. नाताचा आमच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि आपण 100% यशस्वी व्हाल एवढीच नाथाच्या चरणी प्रार्थना करून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे युवक नेतृत्व, ज्यांनी गेले 2 वर्ष पायाला भिंगरी बांधून माढा तालुका पिंजून काढणारे आणि प्रत्येक कुटुंबाला भेट देणारे, खरं तर आपल्या सर्वांचे आमदार होणारे होते, परंतु त्यांनी एक पाऊल मागं घेऊन अभिजित आबांसाठी या ठिकाणी त्यांना उमेदवारी देणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब. सर्वांनी घोषणा द्यायची, शिवतेसिंह मोहिते पाटील साहेब तुम आगे बढ़ो. महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिदी, ज्येष्ठ नेते आदरणीय रामाबा, आदरणीय प्रकाश आप्पा पाटील, मदन बापू, प्रतापाबा, रवी पाटील, आदरणीय पाटील नाना, सुरेश बापू पाटील, अरुण तोडकर, माड्यावरून खास उपस्थित राहिलेले आकाशभैया पाटील, गोविंद पवार, राजेंद्र भोसले, प्रभाकर घमे, किसनाबा वाघ, गोसावी सरपंच आदरणीय अमोल जोरावर, त्याचबरोबर माड्यावरून खास उपस्थित आदरणीय ज्योतिताई कुलकर्णी, सोमनाथ मुंडफणे, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, पुढे उपस्थित सर्व बोरगावचे ग्रामस्थ, मतदार बंधू भगिनींनो, मी खरं तर आज मनोगत व्यक्त करणार नाही, वेळ कमी राहिला आहे. आदरणीय अभिजिताबांचं देखील मनोगत आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे, आदरणीय दिदींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. परंतु आपण सगळ्यांनी आबा जर बघितलं, ही 14 गावं आदरणीय मोठेदादांवर आणि मोहिते पाटील कुटुंबावर अमाप प्रेम करणारी ही सगळी मंडळी. आदरणीय दादांनी फक्त शब्द टाकायचा आणि ती शब्द झेलण्याची भूमिका ह्या 14 गावांनी आजवर पार पाडलेली. परंतु 2009 सालानंतर माळशिरस तालुक्यातून ही 14 गावं विभक्त झाली, पुनर्रचना झाली, माड्यामध्ये ह्या गावांचा समावेश झाला आणि त्या काळापासून खरं ह्या गावाला मदत करत असताना कुठेतरी हात आकडता घ्यावा लागला. कारण का जे आमदार इथं होते त्यांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं सहकार्य तशा पद्धतीने लाभत नव्हतं आणि 2009 पासून 14 पर्यंत मोहिते पाटील कुटुंबाचा देखील संघर्षाचा काळ चालू होता. 2014 साली आदरणीय विजयदादांना आपण सगळ्यांनी लोकसभेवर पाठवलं आणि दादा तेव्हा विरोधी पक्षात असताना देखील आपल्या जनतेसाठी तळमळीने काम करण्याची भूमिका आदरणीय मोठेदादांनी कायमच पार पाडली आणि त्यातूनच आपण बघतो विरोधी पक्षात असताना देखील सुद्धा आपल्या सगळ्या खालच्या भागातनं तुकाराम महाराज पालखी मार्गासारखा एक मोठा प्रकल्प आदरणीय मोठेदादांनी आपल्या तालुक्यामध्ये खेचून आणला. म्हणजे सत्ता असो का नसो, परंतु आपल्या जनतेची सेवा करणं ही
सर्वप्रथम ठेवून काम करण्याची भूमिका आदरणीय मोटेदादांनी आणि संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाने केली. मागच्या काळामध्ये आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आपल्या ह्या 14 गावांवर विशेष लक्ष देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतली. आणि आपण जर बघितलं तर प्रतापबाबांनी सांगितलं की हॅम अंतर्गत आपल्या संपूर्ण नदीकाठ जो आहे त्या नदीकाठेसाठी एक सिमेंटचा रस्ता आपल्या रणजितदादांनी आपल्यासाठी मंजूर करून आणला. मग गेले 15 वर्षापासूनचा जो काय बॅकलॉग ह्या सगळ्या गावांचा होता ते भरून काढण्यासाठी आदरणीय रणजितदादांनी अहोरात्र प्रयत्न केले. म्हाळुंग असेल, वाफेगाव असेल, लवंग असेल, ही रस्ते आदरणीय विजयदादा 2004 साली उपमुख्यमंत्री असताना हे रस्ते झाले होते. त्याच्यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधींनी इथं काम केलं नाही. परंतु आदरणीय रणजितदादांनी मागच्या काही वर्षामध्ये जवळपास 50 कोटी रुपयाचा निधी केवळ ह्या सिमेंटच्या रस्त्यांसाठी आणण्याची भूमिका दादांच्या माध्यमातून पार पडली. अधिक मी काय बोलणार नाही. कामं तर आपल्याला होतच करायचीच आहेत. पुढं होऊन आपल्याला अधिकचं सहकार्य अभिजित आबांच्या रूपाने लाभणार आहे. खरं बघायला गेलं तर आता भोसले साहेबांनी सांगितलं की सगळ्यांची अपेक्षा कुठं ना कुठं होती की मोहिते पाटील कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्यांनी ह्या निवडणुकीमध्ये उतरावं. परंतु आदरणीय मोटेदादांनी, आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी आपल्याला आदेश दिले की सगळ्यांनी आपण एकजुटीने अभिजित आबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्याच पटीत आपण सगळेजण आता एकत्र मिळून काम करतोय. मला निश्चितप्रमाणे आबा खात्री आहे. आज मी पंढरपूर तालुक्यात देखील जाऊन आलो. माढा तालुक्यात आमचे दौरे सातत्याने चालू आहे. मी सगळ्या उपस्थित मतदारांना, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आज आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आज माढा मतदारसंघातनं आपण 101% आघाडी घेणार आहे. आज मी पंढरपूर तालुक्याचा दौरा संपून आलो. अतिशय सुरेख असा प्रतिसाद आदरणीय अभिजित आबांना तिथं देखील मिळतोय. निश्चितप्रमाणे 25-30 हजाराहून अधिकचं मताधिक्य पंढरपूरच्या 42 गावातनं आपल्याला मिळणार आहे. आणि मागच्या लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी आदरणीय भैयांना आपल्या 14 गावातनं जवळपास 12,500 मताधिक्य दिलं. आणि त्याच पटीत यंदा देखील बाळदादांनी आपल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व कार्यकर्ते सतर्कपणे येत्या पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपलं चिन्ह तळागाळापर्यंत पोचवून जो 12,000हून अधिकचं मताधिक्य आबा आपल्याला मिळेल अशा प्रकारची कामकाज आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करतोय. मी अधिकचं काय बोलणार नाही. परंतु अभिजित आबांच्या रूपाने एक आपल्याला चांगली संधी ह्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि त्या संधीचं आपण सगळेजण सोनं कराल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन, तुतारी वाजवणारा माणूस याच्यासमोरचं बटन दाबून आबांना भरघोस मताने विजय करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. जय हिंद. धन्यवाद बाबा. यानंतर बोरगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्वरूपराणी दिदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम श्रीनाथाच्या चरणी आशीर्वाद घेते. कैलासवासी मोहनराव पाटील यांना विनम्र अभिवादन करते. मंचकार उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य अभिजितदादा पाटील उर्फ आबा, मंचकार उपस्थित असलेले सन्मान्य रामचंद्र सावंत पाटील, सन्मान्य प्रकाश आप्पा, सन्मान्य मदन बापू पाटील, सन्मान्य प्रतापराव पाटील, रवींद्र पाटील, पाटील नाना, सुरेश बापू, अरुण तोडकर, गोविंद पवार, राजेंद्र भोसले, प्रभाकर गमे पाटील, किसन वाघ, सारिका गोसावी, सन्मान्य सरपंच अमोल जोरवर, आकाश पाटील, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, सन्मान्य कुलकर्णी वहिनी, इथं उपस्थित असलेले सर्वच मतदार बंधू आणि भगिनींनो, अगदी 2 मिनिटातच मी माझं मनोगत इथं व्यक्त करणार आहे. कारण आपल्याला उमेदवारांचे देखील इथं मनोगत ऐकायचे आहेत. थोडक्यामध्ये मला एकंदरीत एकच सांगायचं आहे की मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि ज्या पद्धतीचं राजकारण पाहिलं तर जनतेमध्ये एक तीव्र भावना उभा राहिली की आपल्याला असलं राजकारण, दडपशाहीचे, हुकुमशाहीचं राजकारण आपल्याला अमान्य, आपण स्वीकार्य केलं नाही. आणि अशा पद्धतीने आपण असं पाहिलं की सन्मान्य रणजितदादा खासदारकीसाठी उभे राहण्यासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस आपल्याला तिकीट नाकारलं गेलं. तिकीट नाकारलं गेल्यानंतर अशी एक भूमिका राहिली, गावोगावी फिरलो, आपल्याकडं पण आम्ही आलो होतो. त्यावेळेस आपण सर्वांनीच एक जुटीने सांगितलं काही जरी झालं तरी आता आपल्याला माघार घ्यायची नाही आणि आपल्या हक्काचं आपलं कामं करणारं आपल्या घरातलं उमेदवार असणं गरजेचं आहे.
आणि त्यावेळेस धैर्यशील भैया खासदारकीसाठी उभा राहिले आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भैयासाहेब आज खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेलेले आहेत. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करते, कारण आपल्या हक्काचा कामाचा माणूस आपण आज दिल्लीला पाठवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण असं ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस ह्या पक्षाच्या मागे आपण उभारणं फार गरजेचं आहे. कारण कसं असतं, प्रत्येक 6 महिन्याला इलेक्शन येतं. आज जर इलेक्शन असेल, मागचं खासदारकीचं इलेक्शन होतं, आत्ताचं जर असेल तर हे गाव पातळीचं इलेक्शन नसून आज आपल्या राज्याचं इलेक्शन आहे. त्यामुळं कोण काय करतंय ह्याच्यावर फक्त टीकात्मक न बोलता आपल्याला दूरदृष्टी ठेवून आपल्याला नक्की आपला पक्ष किंवा आपला पुढचा उमेदवार भविष्यामध्ये आपल्यासाठी काय कामकाज करणार आहे हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. आज जर पाहिलं तर सन्मान्य राहुल गांधी असतील किंवा आपले शरद पवार साहेब असतील, त्यांनी जाहीर 5 सूत्री कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे की शेतकऱ्यांसाठी 3 लाखापर्यंतचा कर्ज माफ त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर वीज ही 300 युनिटपर्यंत सरकार आल्यानंतर माफ करण्याचं जाहीर केलेलं आहे. खास करून महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये महिलांना एक 3 हजारापर्यंत ते महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून अनुदान देणार आहेत. बेरोजगार युवकांना जवळपास महिन्याला 4,000चं स्टायफंड देणार आहे. आणि त्याचबरोबर महिलांना देखील ST मोफत आहे. आज आपण पंतप्रधान योजना ऐकत आहोत की 5 लाखापर्यंतची आरोग्य विमा किंवा आरोग्य योजना दिलेली आहे. किती जणांना मिळाली ही जरा प्रश्नच आहे, कारण बऱ्याचशा वेळेस गावात विचारलं तर सगळेजण सांगतात आम्हाला मिळाली नाही. तर आपल्या पवारसाहेबांनी जाहीर केलेलं आहे की आपल्या लोकांना 25 लाखापर्यंतचं आरोग्य योजनाचा विमा ते उतरून देणार आहेत. अशा प्रकारे आपला पक्ष पंचसूत्री कार्यक्रमचं आयोजन त्यांनी जाहीर केलेलं आहे. अगदी मला थोडक्यात बोलावं लागतंय, त्यामुळे मी मुद्दे पण बरेचसे काटछाट करून बोलत आहे. पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला असा म्हणायचा आहे की ज्या पद्धतीने आपण खासदारकीचं इलेक्शन चालू होतं आणि त्यामध्ये आपल्या पंढरपूरमध्ये स्वतः आबा बसलेले आहेत, त्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काही घटना घडल्या, माळशिरस तालुका अगदी जवळून पाहत होता आणि प्रत्येक बाबतीत आपल्यावर दडपशाहीचा देखील प्रयत्न आप्पा तुम्ही जवळून पाहिलेला आहे. आपल्या घरावर सुद्धा, मोहिते पाटील घराण्यावर सुद्धा बऱ्याचशा प्रकारे प्रत्येक बाबतीत त्यांनी आपल्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. पण आपण न घाबरता आपण ठरवलं, जर बघितलं तर महाराष्ट्राचा प्रत्येकजण त्या पक्षात जात होते, तर आपण प्रवाहाच्या विरुद्ध वाहत आपण वेगळा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम आज जर आपण पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. त्याच प्रकारे येत्या 20 तारखेला देखील आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी, सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी आणि स्वच्छ राजकारणाच्यासाठी आपल्याला येत्या 20 तारखेला सन्माननीय अभिजित दादांचं चिन्ह आहे, सन्माननीय आबांचं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस मशीन आहे, मशीनवर 2ऱ्या नंबरवर हे चिन्ह आहे. आपल्या सर्वांना मी ह्या निमित्ताने विनंती करते की आपल्या सन्माननीय आबांना मतदान करावं. खूप काही बोलायचं होतं, पण आवर्जून मोठे दादांना इथं यायचं होतं आपल्या सर्वांच्या समोर, पण ते तिथं येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने मी आज सर्वांना विनंती करते की येत्या 20 तारखेला आपल्या मोठ्यांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आपण मतदान करावं, सन्मान्य आबांना निवडून द्यावं आणि नक्कीच आपल्या जे भावना शिवबाबांबद्दल आहेत त्या आपण मनातून काढून टाकावे आणि आबांना मतदान म्हणजे शिवबाबांना मतदान असं समजूनच आपण येत्या 20 तारखेला सन्मान्य मोठे दादांचे, आपले नेते सन्मान्य रणजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. यानंतर माढा तालुक्याचे भावी न म्हणता 20 तारखेनंतरचे आमदार सन्माननीय अभिजित आबा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ग्रामदैवत श्रीनाथ बाबास नतमस्तक होतो. कैलासवासी मोहनराव तात्या पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या नेत्या स्वरूपा राणी दिदी मोहिते पाटील, आमचे युवक नेते, आमचे मार्गदर्शक शिवबाबा मोहिते पाटील साहेब,
प्रकाश तात्या पाटील साहेब, खराडे मामा, रामचंद्राबा सावंत पाटील, किसनरावजी वाहक साहेब, ज्योतिताई कुलकर्णी, अमोलजी जोरवार पाटील साहेब, मदन बापू पाटील, रविकांतजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष, प्रतापाबा पाटील, सुरेश बापू पाटील, भागवतप्पा गमे पाटील, बबनजी खटके पाटील, प्रभाकरजी गमे पाटील, दगडूदादा मसवडे, अनिशा दिदी शेख, बबनरावजी खटके, प्रकाशजी केचे पाटील, अंबादासजी केचे, अप्पासाहेबजी पाटील, विजयजी केचे, अरुणजी तोडकर साहेब, रेवणजी ननवरे, संजयजी सुरवशे, गणेशजी प्रधान, राजेंद्र भोसले, सुहासजी पाटील, सौ गोसावी ताई मॅडम, किरणजी कदम खळवे, सतीशजी पवार, कांतीलालजी पाटील, शिवाजीराव पाटील, सुनीलजी वरगर, तानाजीराव भगत, कांतीलाल पाटील, विजयजी देशमुख, शरदजी भिंगारे काका, चांगदेवजी मसवडे, भीमरावजी रेडे पाटील, भाऊसाहेब पवार, तानाजीराव भगत पाटील, विनायकराव केचे, सोमनाथराव मुनपुणे, धर्मराज थिटे, आकाशजी पाटील व उपस्थित सर्वच वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले मतदार राजा, तरुण, वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांना या राज्यामध्ये परिवर्तनाचा यलगार पुकारला आणि त्या यलगाराला महाराष्ट्रानं साथ द्यायची ठरवली आणि या यलगारामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांना साथ देण्यासाठी या राज्याचे नेते, आपले मार्गदर्शक मोठे दादांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आणि त्या क्रांतिकारक निर्णयाचा परिणाम अख्ख्या महाराष्ट्रावरती झाला आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेब, मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी पुन्हा एकदा पवार साहेबाच्या साथीला आलं आणि ते साथीला निसता आलं नाही तर महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची नांदी घेऊन आलं. मग माढा मतदारसंघाचा खासदार तर बदलला पण महाराष्ट्रात 48 पैकी 32 खासदार हे त्या ठिकाणी महाविकास आघाडीला आले. त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मोठ्या दादांचा आहे. या निवडणुकीमध्ये परत एकदा साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाज दिलाय की महाविकास आघाडीचं राज्यामध्ये आता सरकार आणायचं आहे आणि ते सरकार आणत असताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला. वयाच्या 84 वर्ष वय असणाऱ्या लढवया नेत्याचा पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतलं. हे महाराष्ट्राला आवडलं का? आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत या दडपशाहीच्या विरोधात आपल्याला पुन्हा एकदा पवार साहेबांच्या मोठ्या दादाच्या विचाराचं सरकार या राज्यात आणायचं आहे. आणि या राज्यात सरकार आणत असताना आत्ताच दिदींनी आपल्याला पवार साहेबांनी जाहीर केलेली पंचसूत्री सांगितली. या पंचसूत्रीच्या आधारावरती आपल्याला महाराष्ट्रामधल्या मग माता भगिनी असतील, मायमाऊली, आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल, त्याचबरोबर आपल्याला जातनिहाय जनगणना करून आरोग्यासाठी 25 लाखाचा असेल आणि बेरोजगार तरुणांना महिन्याला 4,000 रुपये द्यायचा असेल, या पंचसूत्रीतून सगळ्या घटकाला समावेश करून हा विस्तृत असा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आपल्या समोर मांडलाय. हा जाहीरनामा मांडत असताना माढा मतदारसंघाचा देखील आपल्याला जाहीरनामा मांडायचा आहे. माझं विजन मांडायचं होतं पण वेळेअभावी दिदी मी थोडक्या शब्दात सांगतो की आपल्या भागामध्ये केळीचं उत्पादन वाढलंय आणि केळीच्या उत्पादनाला आता आपल्याला संशोधनाची गरज आहे. म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी केळी संशोधन केंद्र व्हावं म्हणून प्रयत्न केले परंतु या लोकप्रतिनिधींनी तो हाणून पाडला. पुढच्या काळात खासदार भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा केळी संशोधन केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये उभा करायची आम्ही भूमिका घेऊ. नुसती केळी उत्पादन करून भागणार नाही तर ती केळी जगभरामध्ये निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्टच्या माध्यमातून
तिथं ग्रेडिंग सेंटर असेल, पॅकिंग सेंटर असेल, त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असेल, याच्या माध्यमातून आपली केळी असेल, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, बेदाणा असेल, कारखान्याची साखर असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल, हे जगभराच्या बाजारात जाऊन जगभरातले पैसे माझ्या शेतकऱ्याला अधिकीचे कसे मिळतील यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही आणि भैयासाहेब प्रयत्न करू. त्याचबरोबर भैयासाहेबांनी आपल्या मोडलीमध्ये कृषी रेलच्या संदर्भात तो विषय लावून धरला आहे. पुढच्या काळात कृषी रेल झाल्यास आपला माल जगभरामध्ये कुठेही पोचत असताना देशांतर्गत देखील पोचेल आणि कमी खर्चात कमी वेळेत पोचल्यामुळं शेतकऱ्याला अधिकेचा नफा होईल. हे धोरण या शेतकऱ्याच्या अनुषंगाने करतोय. त्याचबरोबर माडामध्ये जर आपण बघितलं, माड्याच्या परिस्थिती अशी आहे, माड्यात गेल्या 1 वर्षामध्ये 365 दिवसात 31 वेळा प्यायला पाणी आलंय. ज्या माढा तालुक्यात उजनी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे आणि तिथं प्यायला 10 दिवसातनं एकदा पाणी येतंय. हाच का 30 वर्षाचा विकास हा तिथं गेल्यानंतर प्रश्न पडतो. परंतु तिथं पाण्याची सोय असेल. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये माढा तालुक्यातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी अकलूजला यावं लागतं किंवा बाहेरच्या तालुक्यात जावं लागतं. शिक्षणाची गैरसोय आहे, तिथं आरोग्याची गैरसोय आहे, त्याचबरोबर रोजगाराच्या संधी नाहीत. म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला माड्यामध्ये असेल, मोडलीम असेल आणि मेंढापूरची या तिन्ही MIDC भविष्य काळामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर आपल्या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी टेंभुर्णी, करकम आणि मोडलीम आणि म्हाळुंग या 3 नगर परिषद करून आणि म्हाळुंगसाठी अशा 4ही नगर परिषदेला 200-200, 400-400 कोटी रुपये निधी उपलब्ध करून या सर्वांगीण विकासाच्या योजना आपल्याला या माध्यमातून राबवायच्यात. हे राबवत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी राबवत असताना पुढच्या काळामध्ये या भागातल्या तरुणांना, बेरोजगारांना संधी मिळवण्यासाठी आणि माझ्या शेतकऱ्याला आता ऊसाच्या बाबतीत तर आपल्याला कल्पना आहे की ती लोक ऊस 14 गावातनं नेतात आणि त्या ठिकाणी आपल्यावरती अधिकार गाजवतात आणि त्यांचे चिडबाय आपल्यावरती लक्ष ठेवतात. पण हे दबावाचं राजकारण या 14 गावात चालत नाही. मी आपल्याला जिथं जिथं गरज पडेल त्या ठिकाणी आपल्याला ऊसाच्या बाबतीत अडचण आली तर त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू आणि काटा न हाणता त्यांच्यासारखा ऊस नेऊ. ऊसाचा धपका ऐकल्यापासून तर ती बोलली नाही ती. आणि आपल्याला या निमित्तानं ऊस असेल, केळी असेल, शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करतात. हे करत असताना मी आपल्याला थोडक्या ह्याच्यात सांगतो की आता वेळ कमी आहे. दिदी, मी आज 2-4 ठिकाणी हा विषय मांडला. निवडणूक ही वेगळ्या टप्प्यावरती समोरची लोक नेत आहेत. 3-4 दिवस उमेदवार गायब होता. का गायब होता आम्हाला लक्षात आलं का तर आता अभिजित पाटील विरुद्ध दादा निवडणूक करायची आणि इमोशनल त्या ठिकाणी करायचं. परंतु आम्ही स्ट्रॅटेजीनुसार ती निवडणूक आम्ही यूज दिली नाही. आमचा उमेदवार रणजित भैया शिंदे आहेत. दादांवरती एक शब्द आत्तापर्यंत बोललो नाही, बबनदादांवर बोलणार नाही आणि ते आदरणीय आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल बोलण्याचा आमचा विषय नाही. मी तर त्यांना या निमित्तानं असं सांगतो की ते आमचे वडीलधारी आहेत, वडिलांप्रमाणे आहेत. त्यांनी देखील मुलांप्रमाणे दोघावर पण आशीर्वाद. तो मुलगा आहे आणि मी मुलासारखा आहे. दोघाला बी डोक्यावर हात ठेवा, भले त्याच्या उजवा ठेवा, माझ्यावर डावा तर ठेवा. दोघावर पण हात डोक्यावर ठेवा आणि दोघांना लढू द्या खेळाडू वृत्तीनं. परंतु आज चाललंय काय, वेगळ्याच गोष्टी आहेत. मला फक्त थोडक्या शब्दात आपल्या पुढे एवढंच मांडायचं की कंपॅरिझन करून बघू आपण. मला शेतकऱ्यांनी संधी दिली आणि त्या ठिकाणी विठ्ठल कारखाना दिदी चालवायची बंद पडला होता 2 वर्ष. तो सुरू केला, 7 लाख गाळप केलं, 11 लाखावर पोचलो, 2200 भाव 2500वर नेला, 2825 3000 यावर्षी 3500वर नेला आणि बंद पडलेला कारखाना चालू झाला. यांना पण त्या ठिकाणी दादांच्या कृपेमुळं जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं. यांनी चालू जिल्हा दूध संघ बंद पाडला. दुधाचा 35 रुपयाचा भाव 26 रुपये केला आणि जिल्हा दूध संघाच्या जागा इकून कमिशन खाल्लं. बरोबर आहे, चुकीचं आहे? कंपॅरिझन आहे. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळात पंढरपूरला मोठी लाट आली, सगळ्या महाराष्ट्रात जगात आली होती. त्यावेळेस मला संधी मिळाली. मी दिदी मल्टिप्लेक्स मॉल मोकळा केला आणि त्याच्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. त्याच्यामध्ये
सगळ्या सोयीसुविधा केल्या आणि सेवा म्हणून करायला गेलो. मी म्हणलो नाही मी डॉक्टर नाही, माझं पोरगं डॉक्टर नाही असं म्हणलो नाही, पण तरी देखील त्या ठिकाणी ते सेवा देण्याचं काम केलं. आणि काम करत असताना कधी कधी घरी जाताना असं व्हायचं की घरी मुलं आहेत, आईचं वय आहे, घरी जावं तर घरच्याला होईल म्हणून लांबनच जेवण करायचो आणि बाहेरच्या बाहेर यायचो. त्या काळात सेवा करण्याची संधी मिळाली. मग मला सांगा, रणजित भैया शिंदेनी किती हॉस्पिटल आणि किती लोकांना सेवा केली. माझा कोरोना काळातले किती तर व्हिडिओ आहेत फेसबुकला बघा. त्या काळात काय माड्यात उभं राहायचं नव्हतं, परंतु माये त्या काळात मला संधी मिळाली, सेवा केली. रणजित भैयाने कोणत्या पेशंटला भेटलेला व्हिडिओ आहे का? सेवा करण्याची संधी मिळाली, त्यांनी केली नाही. मला देखील माझ्याकडे पण साखर कारखाना आहे, त्यांच्याकडे पण साखर कारखाने आहेत. मला संधी मिळाली, मी देशातला नव्हे महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आणि मोफत सगळा ऑक्सिजन दिला. 1 रुपया कमर्शियल वागलो नाही. दुसऱ्या बाजूला त्यांची परिस्थिती बघा, त्यांना कारखाने असून करता आलं का? एका बाजूला मी सहकारी साखर खाजगी कारखाने माझे आहेत, त्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून सहकारी साखर कारखान्यात टाकले आणि यांनी सहकारी साखर कारखान्याची 4 पिल्लं केली. दुसऱ्या बाजूला आम्ही स्वतःच्या नावावर दिदी पैसे कर्ज काढलं आणि शेतकऱ्याची बिलं दिली आणि त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढून स्वतः पैसे घेतले. सिबिल खराब केली ट्रॅक्टरवाल्याची. ही कंपॅरिझन करण्याची नेमकी निवडणूक आहे. ह्या निवडणुकीत मी प्रत्येक म्हणजे आचारसंहिता लागायच्या आधी सुद्धा मी माझं विस्तृतमध्ये विजन मांडलं. विजन मांडून मी विजनवर मत मागतोय. विजन मांडून त्या ठिकाणी मला सांगा, त्यांनी मागितलं का हो? त्यांनी सांगितलं का पुढच्या 5 वर्षात मी काय करणार? विजनच मांडलंय का? मत कसं द्यायचं? मी आपल्याला या निमित्तानं वेळेअभावी एवढंच सांगतो की मोठ्या दादांच्या संस्कारावरती हा जसा तालुका चालतोय, त्याच कार्यकर्ता म्हणून मोठ्या दादांचे, बाळदादांचे आणि अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी आहे, त्यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, रानूदिदी आणि बाबा यांच्या विचारानं भविष्य काळामध्ये या मतदारसंघात काम करीन. आणि शेवटचं सांगतो, उद्या मी आमदार नसून शिवतेज बाबा आमदार आहेत, त्यामुळं आम्ही दोघं मिळून या मतदारसंघातली सर्व कामं पुढच्या काळात करू. अधिकीचा वेळ मिळाला नसल्यामुळं आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून उद्याचं मतदान हे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि मोठे दादांना त्या ठिकाणी देऊन उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून द्या. मला काम करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो. आणि 4 प्रवेश आहेत, यानंतर सभा संपेल. वेळ संपल्यामुळं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.